नमो बुद्धाय प्रज्ञाप्रवाह पॉडकास्टमधील या सखोल चर्चेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण धम्मपद अध्याय 4 पुष्पवग्ग यावर सविस्तर बोलणार आहोत. धम्मपदाची शिकवणीची खरी खोली समजून घ्यायची असेल तर या सखोल चर्चेसोबतच याआधीचे जे 3 भाग प्लेलिस्टमध्ये आहेत ते ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे तो क्रम महत्वाचा आहे. होय, कारण प्रत्येक अध्याय पुढच्या विचाराशी जोडलेला आहे. तो एक सलग प्रवास आहे. मागच्या अध्यायांमधील मनाची अवस्था समजून घेतल्याशिवाय हा पुष्पवग खऱ्या अर्थाने उमजणार नाही. बुद्धांची शिकवण तिथूनच सुरू होते. खरंय, तो क्रम खूप महत्वाचा आहे. पण या विषयाच्या मुळाकडे जाताना मी मगाशी एक विचार करत होते. मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. बोला ना. आपण हे नेहमी पाहतो किंवा ऐकतो की अंतर्गत शांतता महत्वाची आहे, चारित्र्य महत्वाचं आहे. तरीही आपण मानवी प्राणी बाह्य सौंदर्याकडे इतक्या सहजपणे का आकर्षित होतो? म्हणजे आपण वरवरच्या गोष्टींना का भुलतो? हो, म्हणजे आपल्याला आतून ती पोकळी किंवा अशांतता जाणवत असते. ती व्यक्ती आतून किती पोकळ आहे हे समजत असतं. तरीही आपलं लक्ष त्या चकचकीत बाह्य रूपाकडेच का जातं? आपण का अडकतो तिथे? हा खूपच महत्वाचा आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या अचूक प्रश्न आहे. आपण बाह्य गोष्टींकडे आकर्षित होतो कारण आपल्या मानवी मेंदूची तशी जडणघडणच झालेली आहे. अच्छा, म्हणजे निसर्गतःच आपण तसे आहोत? हो ना. डोळ्यांना जे दिसतं त्यावर प्रक्रिया करणं मेंदूसाठी सर्वात सोपं आणि जलद असतं. एखादी गोष्ट सुंदर आहे हे ठरवायला मेंदूला काही सेकंद लागतात. बरोबर आहे. पण आतली शांतता पाहण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचं खरं रूप ओळखण्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो. आणि काय म्हणतो आपण, मानवी प्रवृत्ती नेहमीच सोप्या मार्गाची निवड करते. म्हणजे आपण जे सोपं आहे त्याकडे धावतो. अगदी. आपण त्या झटपट मिळणाऱ्या आकर्षणाच्या मागे धावतो. पण अडचण अशी आहे की बाह्य आकर्षण हे क्षणिक असतं, ते बदलतं. आणि मग जेव्हा ते आकर्षण ओसरत जातं तेव्हा आपल्याला ती अशांतता जाणू लागते. खरंय. आणि मला वाटतं याच मानवी प्रवृत्तीवर बोट ठेवण्यासाठी बुद्धांनी निसर्गातल्या सर्वात सुंदर गोष्टीचा म्हणजे फुलांचा आधार घेतला असावा. पुष्पवग्ग नावाचा जो अध्याय आहे त्यात फुलांचं हेच रूपक वापरलंय ना? हो, अगदी तसंच आहे. मग या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे हे आपण थोडं सविस्तर उलगडून सांगूया का? नक्कीच. पुष्पवग्ग याचा सरळ अर्थ आहे फुलांचा अध्याय. पण गंमत अशी आहे की बुद्ध इथे फक्त निसर्गातील वनस्पतींबद्दल किंवा फुलांच्या प्रकारांबद्दल बोलत नाहीयेत. म्हणजे ते मानवी जीवनाबद्दल बोलतायत? अगदी बरोबर. ते मानवी जीवनाचे, आपल्या प्रवृत्तींचे एक अतिशय सुंदर आणि अचूक रूपक म्हणून फुलांचा वापर करत आहेत. समजलं. ते फुलांच्या माध्यमातून माणसाच्या चारित्र्यावर भाष्य करत आहेत. एक सुंदर फूल जे वासाविना आहे त्याची तुलना बुद्ध अशा व्यक्तीशी करतात जिचे शब्द खूप गोड आहेत पण कृती शून्य आहे. पण एक मिनिट, आपण समाजात वावरतो तेव्हा प्रेझेंटेबल राहणं, चांगलं दिसणं, चांगलं बोलणं हे सुद्धा महत्वाचं मानलं जातं ना? मग बुद्ध बाह्य सौंदर्याला पूर्णपणे नाकारत आहेत का? नाही, अजिबात नाही. बुद्ध बाह्य सौंदर्याला नाकारत नाहीत, ते प्राधान्यक्रम ठरवत आहेत. प्राधान्यक्रम? हो. ते म्हणतात की जर गोड शब्दांना कृतीची जोड नसेल तर ते शब्द निरर्थक आहेत. ते एका सुंदर पण वासाविना असलेल्या फुलासारखे आहेत जे फक्त शोभेसाठी वापरलं जातं. म्हणजे त्यात जीव नसतो. बरोबर. पण जर त्या सुंदर फुलाला सुगंधही असेल तर त्याचं मूल्य कैक पटींनी वाढतं. तो सुगंध म्हणजे माणसाचं कर्म किंवा त्याची वागणूक. हे खूप छान उदाहरण आहे. म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं, एखादी व्यक्ती ऐकायला खूप छान वाटते, तिची भाषा अगदी मधाळ असते. पण जेव्हा एखाद्याला खऱ्या मदतीची गरज असते तेव्हा ती व्यक्ती पळकाडते. जशी एखाद्या फुलाची खरी ओळख ही त्याच्या रंगावरून नाही तर त्याच्या सुगंधाने होते, तशीच माणसाची खरी ओळख त्याच्या कर्माने होते. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात प्रज्ञाप्रवाहाच्या नोट्समध्ये एक अतिशय प्रभावी वाक्य दिलं आहे जे या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. कोणतं वाक्य? वाक्य असं आहे की सुगंध फुलांचा नसतो, कर्मांचा असतो. बापरे, खूपच अर्थपूर्ण आहे. हो, हे वाक्य किती खोल आहे याचा विचार करा. फुले फक्त एक माध्यम आहे पण त्याचा खरा प्रभाव, त्याची खरी पोहोच त्याच्या सुगंधात दडलेली आहे. म्हणजे बाह्यरूप फक्त आकर्षित करतं. बाह्य सौंदर्य फक्त डोळ्यांना सुख देतं पण तुमची कृती, तुमची पवित्रता लोकांच्या हृदयापर्यंत पोचते. इथे मला एक गमतीशीर विचार येतोय. काय? जर आपण या कर्मांचा सुगंध या संकल्पनेचा शब्दशः विचार केला तर म्हणजे काही लोकांच्या विचारांना आणि कर्मांना जर खरोखरच वास असता तर आपण त्यांच्या आजूबाजूला थांबू शकलो नसतो, नाही का? हो, ते अगदी खरं आहे. काही लोकांचा नुसता विचारही नकोसा वाटतो. पण यात एक गंभीर सत्यही दडलेलं आहे. कोणतं? धम्मपदामध्ये पुढे असंही म्हटलं आहे की चंदनाचा किंवा मोगऱ्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेनेच पसरतो. तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकत नाही. बरोबर. पण जो चांगल्या माणसांच्या कर्मांचा सुगंध असतो तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही पसरतो. तो सर्व दिशांना व्यापून टाकतो.
अरे वा, हे खूपच सुंदर रूपक आहे. हो ना, म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच आतून चांगली असते तेव्हा तिचं चांगलं काम कुठल्याही भौगोलिक किंवा सामाजिक सीमा मानत नाही. तो सुगंध सगळीकडे पोचतोच. हा मुद्दा मला विशेष आवडला. कृतीचा सुगंध सीमा मानत नाही. पण जर आपण गोड बोलणं आणि प्रत्यक्ष वागणं यातील फरकावरून आजच्या काळाकडे पाहिलं तर मला वाटतं आजचं जग हे या दिखाव्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. नक्कीच, 100%. आपण अशा जगात राहतो जिथे तंत्रज्ञानाने आणि विशेषतः सोशल मीडियाने या खोट्या दिखाव्याला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलाय. होय, आजच्या काळातील सर्वात मोठं आणि बोचकं वास्तव हेच आहे. आपण सर्वजण एका खोट्या प्रतिमांच्या म्हणजे फेक इमेजेसच्या जगात वावरत आहोत. आणि हे सगळं इतकं सामान्य झालं आहे की आपल्याला त्यातली पोकळी जाणवणंही बंद झालं आहे. खरंय. आणि स्रोतातील माहितीनुसार आजकाल कपडे, पैसा आणि सोशल मीडियावरील पोस्टवरून लोकांची ओळख ठरवली जाते. दुर्दैवाने तेच घडतंय. एखाद्याकडे किती महागडे कपडे आहेत, तो कुठे सुट्ट्या घालवायला जातो, त्याच्या पोस्टवर किती लाईक्स आहेत, यावरून समाज ठरवतो की तो माणूस किती यशस्वी किंवा चांगला आहे. आपण पूर्णपणे त्या बाह्य रंगात गुंतून गेलो आहोत. पण बुद्ध आपल्याला हे आतलं व्यक्तिमत्व पाहण्यास शिकवतात. ते या बाह्य थरांच्या पलीकडे पाहायला सांगतात. हो, पण हे आजच्या जगाला समजून घेणं सर्वात कठीण जातंय. अगदी. आणि इथे मला आणखी एक वाक्य आवर्जून आठवतं, शांत चेहरा पुरेसा नसतो, शांत मनही तितकंच आवश्यक असतं. खूपच सखोल विचार आहे हा. आपण सोशल मीडियावर बघतो, प्रत्येकजण हसतानाचे, आनंदी असल्याचे, निसर्गरम्य ठिकाणी उभे असल्याचे फोटो टाकत असतो. पण तो हसरा चेहरा खरोखरच आतल्या शांततेचं प्रतीक असतो का? बहुतेक वेळा नसतोच. हो ना, की तो फक्त समाजाला दाखवण्यासाठी लावलेला एक मुखवटा असतो. तो एक मुखवटाच असतो. आपण अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहतो जिथे लोक इतरांना खूप चांगले शब्द सांगतात, मोठ्या मोठ्या मोटिवेशनल पोस्ट लिहितात, माणुसकीवर लांबलचक परीक्षेत लिहितात. हां. आणि प्रत्यक्षात एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथल्या वेटरशी अत्यंत उद्धटपणे वागतात. अगदी बरोबर. किंवा इतरांना चांगुलपणाचे, नैतिकतेचे धडे द्यायचे, पण स्वतः मात्र त्यापैकी एकाही गोष्टीचं आचरण करायचं नाही. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात कुठेतरी राग, स्पर्धा, मत्सर किंवा असुरक्षितता खदखदत असते. तंतोतंत. ही जी दरी आहे, आपण जे दाखवतो आणि आपण जे खरोखर असतो, त्यामधील हीच दरी सर्व दुःखांचं आणि अशांततेचं मूळ आहे. आणि हा मुखवटा घेऊन वावरणं किती थकवणारं असतं, नाही? अगदी. या खोट्या सौंदर्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ते टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. तो एक फुगा असतो जो सतत फुगवत राहावा लागतो. कधीतरी फुटण्याची भीती असतेच. हो, पण जर खरोखरच आतून काम केलं तर तुमचे चांगले कर्म आयुष्यभर सुगंध देत राहतात. म्हणून ह्या अध्यायात दिलेला एक विचार खूप महत्वाचा आहे. जगाला प्रभावित करण्यापेक्षा स्वतःला घडवणं महत्वाचं आहे. जगाला प्रभावित करण्यापेक्षा स्वतःला घडवणं महत्वाचं आहे. क्या बात आहे. आजची सगळी धडपड ही जगाला प्रभावित करण्यासाठी सुरू आहे, इम्प्रेस करण्यासाठी. पण बुद्ध सांगतात की जगाला इम्प्रेस करण्याचं थांबवा आणि स्वतःच्या अंतर्मनाला घडवण्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे स्वतःवर काम करा. हो, जेव्हा स्वतःवर काम केलं जातं तेव्हा तो कर्मांचा सुगंध आपोआप पसरतो. त्याला कोणतेही जाहिरातीची गरज नसते. पण इथे मला एक शंका येते. विचारा ना. समाज जर या बाह्य गोष्टींना, या इम्प्रेस करण्यालाच किंमत देत असेल तर एखाद्या माणसाने आंतरिक विकासाकडे का वळावं? कारण आतून शांत असलेल्या माणसाची दखल कदाचित समाज लगेच घेणार नाही, त्याला लाईक्स मिळणार नाहीत. मग ही प्रेरणा कुठून आणायची? हा प्रश्न खूप व्यावहारिक आहे. पण इथेच बुद्धांचं तत्वज्ञान आपल्याला एक वेगळी दृष्टी देतं. समाज तुम्हाला तात्पुरती किंमत देईल, पण समाज तुम्हाला आतून शांतता देऊ शकत नाही. हे खरंय. रात्री जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा ते लाईक्स किंवा ते महागडे कपडे सोबत नसतात. तेव्हा असतो तो फक्त आपला स्वतःचा आपल्याशी असलेला संवाद. तो स्वतःचा आवाज सर्वात मोठा असतो. अगदी. जर तो संवाद मत्सराने किंवा असुरक्षिततेने भरलेला असेल तर त्या बाहेरच्या यशाला काहीच अर्थ उरत नाही. म्हणून आंतरिक विकास हा इतरांसाठी नसून स्वतःच्या मनशांतीसाठी आवश्यक आहे. हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे. आपण समाजातील देखाव्याकडून आता थोडं आणखी स्वतःकडे, वैयक्तिक आत्मपरीक्षणाकडे वळूया. हो, ते खूप गरजेचं आहे. कारण शेवटी हे सर्व आपल्या स्वतःपासूनच सुरू होतं. अनेकदा असं होतं ना की आपण लोकांशी बोलताना खूप सुंदर शब्द वापरतो. अरे वा, तुझं किती छान झालं, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. पण मनात कुठेतरी एक मत्सराची भावना असते. एक प्रकारची स्पर्धा असते. हो, ही जी आतली आणि बाहेरची दरी आहे ती कशी मिटवायची? हीच ती खरी अडचण आहे. आपण शब्दांचे खेळ करण्यात खूप तरबेज झालो आहोत. भाषा ही आपल्याला लाभलेली एक अशी देणगी आहे जिचा वापर आपण भावना लपवण्यासाठीही अत्यंत सफाईदारपणे करतो. हो, आपण हुशार आहोत तसे. पण बुद्धांच्या शिकवणीचा गाभा इथेच आपल्याला मार्गदर्शन करतो.
ते सांगतात, खरं फूल तेच ज्याचा सुगंध इतरांच्या जीवनात आनंद आणि शांतता निर्माण करतो. जर तुमच्या अस्तित्वाने, बोलण्याने किंवा वागण्याने इतरांच्या आयुष्यात खरंच आनंद निर्माण होत नसेल, तर ते सुंदर शब्द फक्त एक कोरडा देखावा आहेत. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसून त्याच्या स्वभावात असतं, हे आपण वारंवार ऐकतो, पण ते प्रत्यक्षात आणणं कठीण जातं. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर कर्मांचा सुगंध इतका महत्वाचा आहे आणि हे समजते की मनात एक आणि बाहेर एक असं वागणं चुकीचं आहे, तर आपण रोजच्या धावपळीच्या जीवनात आपले विचार कृतीत कसे उतरवू शकतो? म्हणजे ही दरी कमी करून खऱ्या अर्थाने आतून शांत कसं व्हायचं? कारण नुसतं शांत राहा असं सांगणं सोपं आहे, पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा कामाच्या ठिकाणी ताण आल्यावर ती शांतता कशी टिकवायची? हाच तो खरा संघर्ष आहे. आणि यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःशी प्रामाणिक राहणं. जेव्हा मनात मत्सर येतो किंवा राग येतो, तेव्हा तो नाकारू नका. मी तर खूप आध्यात्मिक आहे, मला राग येऊच शकत नाही, असा खोटा मुखवटा लावू नका. अच्छा, म्हणजे तो राग मान्य करायचा. अगदी. तो राग ओळखा. आपण कुठेतरी दुसऱ्याशी स्पर्धा करत आहोत हे स्वतःला मान्य करा. आणि मग एक अत्यंत शांत दृष्टिकोन स्वीकारा. बुद्ध आपल्याला सजगता शिकवतात. माइंडफुलनेस. हो, माइंडफुलनेस. ही सजगता म्हणजे काय? तर आपल्या स्वतःच्या विचारांवर पहारा ठेवणं. म्हणजे एका त्रयस्थ व्यक्तीसारखं स्वतःच्याच रागाकडे पाहणं. अगदी बरोबर. आणि याची सुरुवात छोट्या छोट्या कृतींमधून करा. जर एखाद्याचं कौतुक करत असू तर ते मनापासून करा. नसेल वाटत मनापासून तर खोटे शब्द वापरू नका, शांत राहा. प्रत्येक कृतीमागे काय विचार आहे हे तपासण्याची सवय लावून घ्या. आपण जे बोलत आहोत ते खरंच आतून येत आहे का? हे खूप महत्वाचं आहे. हळूहळू विचार आणि कृती एकरूप होऊ लागतील. तो जो खोटेपणाचा ताण असतो ना, तो निघून जाईल. आणि जेव्हा तो ताण जातो तेव्हा उरते ती फक्त एक सहजता. तीच सहजता म्हणजेच तुमच्या कर्मांचा खरा सुगंध. हे खूपच स्पष्ट आणि डोळे उघडणार आहे. बुद्धांचा मार्ग बोलण्यात नाही, आचरणात आहे. या वाक्याचा खरा अर्थ आता उलगडतोय. नक्कीच. दिखाव्याच्या या जगातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत डोकावून पाहणं. जोपर्यंत आपण आतून स्वच्छ होत नाही, जोपर्यंत आपले विचार शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत बाहेर कितीही अत्तर लावलं तरी कर्माचा खरा सुगंध येणार नाही. होय. आणि तो सुगंध कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही. तो आतूनच यावा लागतो. तो तुमच्या प्रामाणिकपणाचा, तुमच्या करुणेचा सुगंध असतो. आजची ही सखोल चर्चा खरंच खूप प्रेरणादायी होती. आपण सुरुवातीला ज्या रिकाम्या फुलाचं उदाहरण घेतलं होतं ते आता पूर्णपणे समजून आलं आहे. जर आपण धम्मपदाच्या या पुष्पवग्ग अध्यायाचा मुख्य धडा आजच्या या चर्चेतून थोडक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल: फक्त सुंदर दिसू नका, सुंदर विचारही जपा. फक्त चांगलं बोलू नका, चांगलं वागा. कारण जग तुमचे शब्द विसरून जाईल, पण तुमची वागणूक, तुमचे कर्म लोक कायम लक्षात ठेवतील. हा एक अतिशय सुंदर सारांश आहे. आणि श्रोत्यांना जर या आध्यात्मिक ज्ञानयात्रेचा अनुभव आणखी सखोल घ्यायचा असेल तर प्रज्ञाप्रवाहाच्या मूळ स्रोतात एक खूप छान संधी उपलब्ध करून दिली आहे. कोणती संधी? ज्यांना ही बुद्धवचनांची शिदोरी आणि अशीच सखोल माहिती अनुभवायची आहे त्यांच्यासाठी प्रज्ञाप्रवाह पॉडकास्टचं मेंबरशिप आता फक्त 59 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अरे वा, 59 रुपये म्हणजे आजकाल याचा कॉफीच्या कपपेक्षाही कमी किंमत आहे. अगदी. आणि यातून मिळणारी मनःशांती ही नक्कीच अमूल्य आहे. या मेंबरशिपमध्ये विशेष ऑडिओ एपिसोड्स, बुद्धांच्या शिकवणीवर आधारित एक्सक्लुझिव्ह कंटेंट आणि अनेक प्रेरणादायी मालिकांचा ॲक्सेस मिळतो. स्वतःला घडवण्याचा आणि आतून शांत होण्याच्या प्रवासात हे नक्कीच एक मोलाचं पाऊल ठरू शकतं. खूपच छान. ज्यांना खरोखरच स्वतःच्या कर्मांचा सुगंध वाढवायचा आहे त्यांनी आजच हे मेंबरशिप घेऊन या ज्ञानयात्रेचा भाग बनायला हवं. आणि आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे धम्मपदाचे मागील सर्व भाग ऐकण्यासाठी सर्वांनी प्लेलिस्टमध्ये नक्की जावं आणि ही ज्ञानयात्रा सुरुवातीपासून अनुभवावी. हो, तो क्रम खूप महत्वाचा आहे. कारण प्रत्येक अध्याय हा एक नवीन पदर उलगडत जातो. जर हा धम्मपदाचा प्रवास आणि आजची ही चर्चा आवडली असेल तर हा एपिसोड आपल्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. कारण चांगल्या विचारांचा सुगंध जितका पसरेल तितकं हे जग अधिक सुंदर आणि शांत होईल. बरोबर आहे. ज्ञानाचा हा सुगंध शेअर करणं हे देखील एक प्रकारचं चांगलं कर्मच आहे. जाता जाता एक नवा विचार आपण सर्वांसाठी सोडून जातोय, ज्यावर थोडं चिंतन नक्की व्हावं. कोणता विचार? जर आपल्या आजच्या विचारांना आणि कर्मांना खरोखरच एखादा भौतिक सुगंध असता तर तो सुगंध आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसा वाटला असता? तो एखाद्या सुंदर फुलासारखा आल्हाददायक वाटला असता की कोणालाही नकोसा वाटणारा? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नवीन बुद्धवचनासोबत. तोपर्यंत स्वतःला ओळखा, शांत रहा आणि बुद्धांच्या मार्गावर चालत रहा.